फिजिक्सचं जे पहिलं चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स, त्या चॅप्टरवर यापूर्वीच्या नीट परीक्षांमध्ये जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहेत. तर यामध्ये पहिला क्वेश्चन बघा तुमच्यासमोर आहे. ए पार्टिकल मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड इन सर्क्युलर पाथ मेंटेन्स, आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन, कॉन्स्टंट velocity but varying acceleration, varying velocity and varying acceleration. आता यामध्ये कोणतं ऑप्शन लागू होतं? पहिलं ऑप्शन लागू होतं का? तर ते लागू होत नाही. याचं कारण असं आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असतं. ॲक्सेलरेशन म्हटलं की ती व्हॅलॉसिटी, ती व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि त्याला 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे मॅग्निट्यूड आणि दुसरं म्हणजे डायरेक्शन. आता मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असली तरी डायरेक्शन बदलते, कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सेलरेशनची डायरेक्शन सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन अलॉंग द रेडियस टूवर्ड द सेंटर असतं. म्हणजे पार्टिकल समजा ए या ठिकाणी असेल इथे, तर डायरेक्शन असे सेंटरकडं म्हणजे लेफ्टला येते. आता पार्टिकल समजा बी या ठिकाणी गेला, तर या ठिकाणी डायरेक्शन अलॉंग द रेडियस टूवर्ड द सेंटर अशी डाऊनवर्ड येते, म्हणजे डायरेक्शन बदलली. इथे लेफ्टला आहे, बी या ठिकाणी गेल्यानंतर डाऊनवर्ड आहे. पार्टिकल सी या ठिकाणी गेला तर ती डायरेक्शन अशी इकडं जाते. पार्टिकल डी या ठिकाणी आला तर डायरेक्शन अशी अपवर्ड जाते. म्हणजे प्रत्येक इन्स्टंटला डायरेक्शन बदलते. म्हणजेच ते कॉन्स्टंट नाही, म्हणजे ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट नाही, म्हणजे हे ऑप्शन होऊ शकत नाही. दुसरं कॉन्स्टंट व्हेलॉसिटी हे होईल का? तर ते सुद्धा होणार नाही, कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जी व्हेलॉसिटी असते त्याची डायरेक्शन टँजेन्शियल असते. म्हणजे समजा पुन्हा या ठिकाणी पार्टिकल ए या ठिकाणी असेल आणि पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर डायरेक्शन अशी अपवर्ड, टँजेन्शियली अपवर्ड असणार आहे. पार्टिकल बी या ठिकाणी आला तर डायरेक्शन अशी टँजेन्शियली टूवर्ड्स लेफ्ट जाईल. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक इन्स्टंटला ही ॲक्सेलरेशनची डायरेक्शन व्हेलॉसिटीची डायरेक्शन अशा पद्धतीने बदलत जाते. म्हणून या ठिकाणी डायरेक्शन बदलते, म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. त्यानंतर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी हे नाहीच आहे, म्हणजे हे सुद्धा लागू पडत नाही. व्हॅरिंग ॲक्सेलरेशन बदलतं डायरेक्शन बदलल्यामुळं, पण हा पहिला पार्ट लागू पडत नाही, त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन नाही. म्हणजे राहिलं चौथं ऑप्शन, व्हॅरिंग व्हेलॉसिटी अँड व्हॅरिंग ॲक्सेलरेशन. तर यामध्ये व्हेलॉसिटी पण बदलते, कारण ही डायरेक्शन बदलते बघा अशा पद्धतीने, आणि ॲक्सेलरेशन पण बदलतं, म्हणजे चेंजिंग आहे, कारण ॲक्सेलरेशन अलॉंग द रेडियस टूवर्ड द सेंटर असतं अशा पद्धतीने. म्हणजे डायरेक्शन बदलल्यामुळे व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन दोन्ही बदलतात. त्यामुळे हे चौथं ऑप्शन या ठिकाणी लागू पडतं. हा एक क्वेश्चन झाला. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न काय आलेला आहे या चॅप्टरवर यापूर्वीच्या नीट एक्झाममध्ये, तो सुद्धा 2024मध्ये आलेला आहे. काय क्वेश्चन आहे? फॉर स्मूथली रनिंग ॲनालॉग क्लॉक द रेशो ऑफ नंबर ऑफ रोटेशन्स मेड इन अ डे बाय अवर हँड टू सेकंड हँड रिस्पेक्टिव्हली इज. आणि हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. याचा अर्थ काय आहे की समजा ॲनालॉग क्लॉक आहे, म्हणजे काटे असलेलं घड्याळ आहे, डिजिटल नाही. तर त्याच्यामध्ये असं विचारलं आहे की रेशो ऑफ नंबर ऑफ रोटेशन्स मेड इन अ डे बाय अवर हँड, म्हणजे नंबर ऑफ रोटेशन्स एन एच, नंबर ऑफ रोटेशन्स ऑफ अवर हँड टू एन एस, नंबर ऑफ रोटेशन्स ऑफ सेकंड हँड. म्हणजे आपल्याला माहिती आहे की घड्याळाचा जो तास काटा असतो तो, आणि हा सेकंड काटा. तर आपल्याला असं विचारलं की एका दिवसामध्ये तास काट्याची आणि सेकंड काट्याचे किती रोटेशन्स होईल त्याचा रेशो विचारला. आता आपल्याला नंबर ऑफ रोटेशन्स काढायचं म्हणजे काय करायचं, तर फ्रिक्वेन्सी ऑफ अवर हँड इंटू टाईम अपॉन, इथं सुद्धा फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड हँड इंटू टाईम. आता टाईम दोघांसाठी सेम आहे. इथं काय म्हटलं आहे, 1 डे, एका दिवसामध्ये, इन अ डे. तर हे टी कॅन्सल होईल. आता फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो 1 अपॉन टाईम पिरियड ऑफ अवर हँड अपॉन 1 अपॉन टी एस, टाईम पिरियड ऑफ सेकंड हँड.
हे असं होईल TES/TH असं होईल. तर आता सेकंड हँडचा पिरियड एक म्हणजे आपल्याला माहिती आहे की पिरियड म्हणजे त्या ठिकाणी सेकंड हँडला एक राऊंड कंप्लीट करायला लागलेला वेळ आणि तो एक राऊंड किती वेळेत कंप्लीट करतो तर तो 1 मिनिटामध्ये करतो. म्हणजे मिनिटामध्ये जर आपण घेतलं तर 1 मिनिट. आणि आवर हँड आता 12वर असेल तर तो परत 12वर कधी येतो तर रात्री 12 वाजता. दुपारी 12 वाजता तो तास काटा 12वर असेल तर पुन्हा त्या ठिकाणी रात्री 12 वाजता येतो. म्हणजे त्याला 12 तास लागतात. पण ते मिनिटामध्ये करायचं असेल तर त्याला इंटू 60 करावं लागेल, कारण आपण सेकंड हँडचा पिरियड मिनिटमध्ये घेतला. म्हणजे अवर हँडचा पिरियडसुद्धा मिनिटमध्ये घ्यावा लागेल. हे कॅन्सल होईल. म्हणजे उत्तर येईल 1/12 इंटू 60 दॅट इज 720. म्हणजे 1:720. तर यातलं ऑप्शन आहे सी. म्हणजे करेक्ट ऑप्शन सी आहे ह्या सेकंड क्वेश्चनचं. तर हे 2 क्वेश्चन्स आज आपण या चॅप्टरवरचे जे यापूर्वीच्या नीट एक्झाममध्ये आलेले आहेत ते पाहिलेले आहेत.